कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बागाट. अनुराग बराच वेळ तिथेच उभा राहून विवेकचं बोलण्याचा विचार करत राहिला. रात्र खूप झाल्यामुळे जेव्हा त्याला थंडी वाजू लागली तेव्हा तो आपल्या खोलीत आला. तिथे त्याने पाहिले की आरोही सोफ्यावर झोपली होती. पण सोफा लहान असल्यामुळे तिला नीट झोपता येत नव्हते. तिला पाहताच अनुरागला पुन्हा विवेकचे बोलणे आठवू लागले. इतकेच नाही तर त्याने आरोहीसोबत जे काही केले होते ते सर्व त्याला आठवू लागले. सुरुवातीला तिला ऑफिसमधून काढून टाकण्यासाठी त्याने काय काय केले नव्हते. तो तिच्या प्रत्येक कामात काही ना काही चुका काढायचा. तिच्याकडून पालतू फाईल्स तयार करून घ्यायचा. इतकेच नाही तर विनाकारण तिच्याकडून कधी चहा तर कधी कॉफी बनवून घ्यायचा. त्याला हे देखील आठवले की अशा प्रकारे त्याने एकदा सर्व लिफ्ट बंद करून टाकल्या होत्या आणि आरोहीला तब्बल 50 मजले पायी चढायला भाग पाडले होते. जर आरोहीने हुशारीने काम घेतले नसते तर त्याने तिला तेव्हाच ऑफिसमधून काढून टाकले असते. आज अनुरागला ह्या सर्व गोष्टी आठवून प्रचंड अपराधी वाटत होते. तो हळूहळू चालत आरोहीजवळ येतो आणि एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे तिला हळूच आपल्या कुशीत उचलून घेतो, जेणेकरून तिची झोप मोडू नये. तिला घेऊन तो बेडजवळ येतो आणि तिला तिथे आरामात झोपून घेतो. तिची झोप उडू नये म्हणून तो तिच्या अंगावर चादर पांघरतो. झोपेतच आरोही कूस बदलून घेते, ज्यामुळे तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर येतात. अनुराग आपल्या हाताने हळूच तिचे केस कानाच्या मागे सारतो, ज्यामुळे त्याला तिचा निष्पाप चेहरा दिसू लागतो. पण अनुराग काय करणार होता? तिच्याकडे पाहत तो आपल्या मनात म्हणतो, मला माफ कर आरोही. मी तुझ्यावर इतकं राग का काढला? मी स्वतःला तुझ्याकडे वळलं जाण्यापासून थांबवू शकत नव्हतो. पण पुन्हा त्या भावना अनुभवायची हिंमत माझ्यात नव्हती. भीती वाटायची की जर तू सुद्धा तिच्यासारखीच निघालीस तर पुन्हा एकदा माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाचक्की होईल. पण जितका मी तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय तितकाच तुझा ओढ मला जास्त जाणवतोय. नको असूनही तुझा चांगुलपणा माझ्या मनात घर करून बसला आहे आणि आज विवेकचे बोलणे ऐकल्यानंतर मला जाणीव झाली आहे की मी तुझ्याबद्दल जे काही विचार करतोय ते पूर्णपणे चुकीचे आहेत. तू कदाचित तशी नाहीस जशी मी तुला समजतोय. नाहीतर विवेकने तुला कधीच आपलं मानलं नसतं. जे काही घडलं ते मी बदलू शकत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करेन की आजपासून तुझ्यावर कधीच रागवणार नाही. आणि जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तुला तो प्रत्येक आनंद मिळेल ज्यापासून तू आजवर वंचित राहिली आहेस. इतके बोलून तो खाली वाकून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवतो. मग तो आपल्या जागी येऊन झोपतो आणि आरोहीकडे पाहत शांतपणे आपले डोळे मिटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरोहीचे डोळे उघडले तेव्हा स्वतःला बेडवर झोपलेले पाहून ती थक्क झाली आणि पटकन उठून बसली. त्याचवेळी तिची नजर शेजारी झोपलेला अनुरागवर पडली, जो डोळे उघडून तिच्याकडेच पाहत होता. खरे तर तेव्हा आरोहीने गडबडीत उठली तेव्हा तिचा हात अनुरागच्या हाताला लागला होता, जो झोपेत असताना नकळत अनुरागने आरोहीच्या हातावर ठेवला होता. आरोही त्याच्याकडे पाहून म्हणते, सॉरी, मला माहीत नाही मी इथे कशी आले. कदाचित झोपेतच, असे म्हणून ती घाईने उठू लागते. तेवढ्यात अनुराग अचानक तिचा हात पकडतो आणि तो तिला पुन्हा बेडवर बसवतो आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो, तू अशी का वागतेस? जणू काही एखाद्या अनोळखी पुरुषासोबत झोपली होतीस. मी तुझा नवराच आहे ना, मग ह्यात घाबरण्यासारखं काय आहे? त्याचं बोलणं ऐकून आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. अनुराग पुन्हा म्हणतो, आणि हो, तू स्वतः बेडवर आली नाहीस तर मी तुला इथे घेऊन आलोय. एक गोष्ट सांग, मी तुला कधी सांगितलं की तू सोफ्यावर झोप म्हणून? इतका मोठा बेड आहे की तुझ्यासारखी 4 माणसं झोपली तरी जागा उरेल. मग तू सोफ्यावर का झोपलीस? त्याच्या बोलण्याने आरोही आधीच चकित झाली होती. आता त्याला काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना. अनुराग तिला बेडवरून उचलून फेकून देईल किंवा वरडेल अशी तिला भीती वाटत होती. पण
हे ती उघडपणे सांगू शकत नव्हती. ती अनुरागला म्हणते, ते मला वाटलं कदाचित माझ्या इथे झोपण्यामुळे तुम्हाला संकोच वाटेल म्हणून फक्त. तेव्हा अनुराग तिच्या जवळ येत म्हणतो, बर, तुला काही मी लाजाळू आणि साधाभोळा मुलगा वाटतो का, जो तू माझ्या जवळ असलीस तर लाजू लागेल आणि अस्वस्थ होईल. तशी आरोही पटकन म्हणते, नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की. ती इतकेच बोलू शकले की अनुराग तिच्या ओठांवर आपले बोट ठेवत म्हणतो, इश, तुझ्या बोलण्याचा अर्थ काहीही असो, मला त्याची पर्वा नाही. पण इतकं लक्षात ठेव की मला कोणत्याही मुलीचा जवळ जाण्याने अस्वस्थ वाटत नाही आणि आपल्या बायकोच्या बाबतीत तर मुळीच नाही. उलट माझ्याजवळ येण्याने मुलींना लाज वाटू लागते. हवं असेल तर डेमो दाखवू का. तशी आरोही घाबरत म्हणते, नाही, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. तेव्हा अनुराग तिच्या अजून जवळ येत म्हणतो, एक मिनिट, असं नाही ना की मी जवळ असल्यावर तू स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाहीस आणि आता माझं निमित्त काढतेस. शेवटी अनुराग कपूरचं पर्सनॅलिटीच असं आहे असं म्हणून तो मोठ्या दिमाखात आपले हात केसातून फिरवतो. त्याच्या ह्या वागण्यामुळे आता आरोहीकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. आरोहीला आता काहीच सुचेनासे झाले होते की नक्की काय उत्तर द्यावे. वरून आज अनुरागचे इतक्या जवळ येऊन बोलणे आणि तिच्या डोळ्यात पाहणे तिच्या शरीरात एक सिरसिरी निर्माण करत होते. आज अनुरागच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते. आरोहीला हे समजत नव्हते की एका रात्रीत अनुरागने अशी कोणती गुट्टी प्यायली की तो इतका बदलला. तो नशीब तर नाहीये ना. पण नाही, त्याचं तोंडाचं वासही येत नव्हता, ज्यावरून तिला वाटावे की त्याने मद्यपान केले आहे. ती आपल्याच विचारात इतकी दंग होती की तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अनुराग घालातल्या घालात हसतोय हे तिच्या लक्षातच आले नाही. खरं तर अनुरागला आरोहीला छेडण्याची एक संधी मिळाली होती. आता ही संधी त्याला हाताची घालवायची नव्हती. त्याचसोबत त्याची अशीही इच्छा होती की आरोहीने त्याच्याशी जास्तीत जास्त बोलावे, कारण आजवर त्यांच्यामध्ये फक्त गरजेपुरतेच किंवा नावालाच बोलणे झाले होते. यापेक्षा जास्त संवाद त्यांच्यात कधी ऑफिसमध्येही झाला नव्हता आणि लग्नानंतर घरातही नाही. जेव्हा आरोहीला काहीच उत्तर सुचले नाही तेव्हा ती रडवेला चेहरा करून अनुरागला म्हणाली, मला फ्रेश होऊन खाली जायचं आहे, मग पूजा करून सर्वांसाठी नाश्ताही बनवायचा आहे आणि आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे खूप सारी कामंही आहेत, म्हणूनच आता मी जाऊ का. तिचा तो चेहरा पाहून अनुरागला हसू येत होते आणि सोबतच तिच्यावर खूप प्रेमही दाटून येत होते. म्हणूनच तिच्याकडे पाहत तो म्हणाला, हो जा मग, मी कधी अडवलंय तुला. तेव्हा आरोहीने आपल्या हाताकडे पाहिले ज्याला अनुरागने घट्ट पकडून ठेवले होते. मग ती म्हणाली, हो पण तुम्ही माझा हात सोडा तरच मी जाईन ना. तिचे हे बोलणे ऐकून अनुरागही थोडा गोंधळला आणि लाजला. त्याने पटकन आरोहीचा हात सोडून दिला. त्यानंतर आरोही कपाटातून आपले कपडे काढून आंघोळीसाठी निघून गेली. थोड्या वेळाने जेव्हा ती परत आली तेव्हा तिने पाहिले की अनुराग आपल्या कपाटातून काही सामान काढून स्टडी रूममध्ये शिफ्ट करत होता. आरोहीचा पांज्यांचा आवाज ऐकून अनुराग मागे वळला तेव्हा आरोही नेसलेली केशरी रंगाची साडी पाहून अनुराग तिच्याकडे पाहतच राहिला. नकळतपणे आज तिने अनुरागचा आवडता रंग निवडला होता, जो तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. अनुरागने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, ऐक, मी डाव्या बाजूचे पूर्ण कपाट रिकाम केले आहे. तू तुझे सर्व सामान तिथे आरामात ठेवू शकतेस. तरीही जागा कमी पडली तर स्टडी रूममध्ये एक वेगळे कपाट आहे, तिथे ठेव. आरोही पुन्हा एकदा थक्क झाली. एकतर अनुराग आज तिच्यावर वरडण्याऐवजी प्रेमाने बोलत होता आणि वरून तिची काळजीही घेत होता. हे सर्व तिला सुखावत वाटत असले तरी मनात आश्चर्याची पाल चुकचुकत होते. तिने काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवले आणि ती खाली जायला निघाली. तेवढ्यात पाठीमागून अनुरागने तिला आवाज दिला, थांब आरू. अनुरागच्या तोंडून स्वतःसाठी आरू
हे नाव ऐकून तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. अनुराग तर तिला नेहमी मिस आरोही किंवा मिस अग्रवाल म्हणूनच हाक मारायचा, पण आज तिने घेतलेले आरू हे नाव थेट तिच्या काळजाला भिडले. ती त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, हा बोला. तेव्हा अनुराग म्हणाला, हो, आतापासून मी तुला आरू म्हणूनच हाक मारणार आहे, कारण बाकी सगळे तुला आरोही म्हणतात. त्यामुळे माझ्यासाठी तू फक्त आरो. आणि हो, काले काकांना सांगून वर जिममध्ये गरम पाणी पाठवून दे. मी जिममध्ये जातोय. आरोही फक्त होकारार्थी मान हलवून खाली निघून जाते आणि अनुराग वरच्या मजल्यावर असलेल्या जिममध्ये जातो. खाली आल्यावर आरोही आधी काकांकडून अनुरागसाठी गरम पाणी वर पाठवते. त्यानंतर ती सूर्यदेवाला पाणी वाहते, कारण कृष्ण जन्माष्टमी निमित्त तिचा नेहमीच उपवास असतो. देवपूजा आटोपून ती सर्वांसाठी नाश्ता बनवायला घेते. काही वेळातच सर्वजण डायनिंग टेबलावर बसून नाश्ता करत असतात. दिव्या तिथे सोफ्यावर बसून जन्माष्टमीचं पूजेचं तयारीवर लक्ष देत असते, तर आरोही सर्वांना नाश्ता वाढण्याचे काम करत असते. चिराग आरोहीला म्हणतात, आरोही बाळा, लग्न खूप साध्या पद्धतीने झाले होते, म्हणून उद्याचे रिसेप्शन खूप ग्रँड पद्धतीने असणार आहे. त्यामुळे आज शक्य झाले तर ड्रायव्हरसोबत मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करून ये आणि उद्यासाठी स्वतःसाठी काहीतरी छान छान घेऊन ये. एक काम कर, दिव्याला सोबत घेऊन जा. ती तुला छान डिझायनर ड्रेसेस सिलेक्ट करून देईल. तेव्हा दिव्या म्हणाली, पण माझ्या पायात तर खूप वेदना होत आहेत. मी कशी जाणार? कोणी काही बोलण्याआधीच अनुराग मध्येच म्हणतो, काळजी करू नका आई, तिला शॉपिंगला मी घेऊन जाईन. तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका. मग तो आरोहीला म्हणतो, आणि तू जास्त काम करू नकोस, आराम कर. तुझा उपवास आहे ना? दुपारी 2 वाजेपर्यंत येऊन मी तुला शॉपिंगसाठी घेऊन जाईन. त्याचे हे बोलणे ऐकून दिव्यासोबत चिराग यांनाही मोठा धक्का बसला. आज सूर्य नेमका कोणत्या दिशेने उगवला आहे, जो हा मुलगा इतक्या प्रेमाने आरोहीशी बोलतोय, असं विचार ते करू लागले. चिरागीने विवेककडे पाहिले तेव्हा त्याने डोळ्यांनीच सगळे काही ठीक होत आहे असा इशारा केला. त्याचा हा इशारा समजताच चिराग आणि दिव्याचं चेहऱ्यावर एक मोठे हसू आले. दुपारपर्यंत आरोहीने जन्माष्टमी पूजेची सर्व तयारी पूर्ण केली होती, कारण कपूर मेन्शनमध्येच आसपासच्या महिला एकत्र येऊन जन्माष्टमी उत्सव साजरा करत असत. ह्याच कारणास्तव दिव्या दरवर्षी अत्यंत सुंदर पद्धतीने जन्माष्टमीची सजावट करायची. परंतु आज दिव्याऐवजी आरोही सर्व कामांची देखरेख करत होती. आज दिव्याची प्रकृती काही ठीक नसल्यामुळे आरोहीने तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते. आरोहीने वेळेकडे पाहिले तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. तिला अनुरागने विश्रांती घेण्याबाबत सांगितलेली गोष्ट आठवली. तिने पाहिले की जवळपास सर्व काम संपलेच होते. त्यामुळे ती स्वतःच्या खोलीत जाऊन थोडी विश्रांती घेऊ लागली. इकडे ऑफिसमध्ये अनुराग देखील आपली सर्व महत्त्वाची कामे घाईघाईने उरकत होता. तेवढ्यात विवेक त्याच्याजवळ आला. त्याच्या हातात कॉफीचे 2 कप होते. विवेकने सुद्धा अनुरागसोबत आपला बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या ह्या निर्णयामुळे अनुराग खूप आनंदी होता, कारण अखेर त्याला त्याचा मित्र परत मिळाला होता आणि विवेकने त्याला माफ केले होते. विवेक त्याच्या समोर बसला आणि त्याने एक कप अनुरागकडे सरकवला. अनुरागने लॅपटॉपवरून नजर हटवून त्याच्याकडे पाहिले आणि कॉफी घेत थँक्यू म्हणून तो कॉफी पिऊ लागला. तेवढ्यात विवेकने कॉफीचं घोट घेत म्हटले, मी खूप आनंदी आहे की तू स्वतःला एक संधी दिलीस आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलास. मी हे खात्रीने सांगू शकतो की तुला ह्या निर्णयाचा कधीच पश्चाताप होणार नाही. त्यावर अनुरागने सुद्धा कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाला, हां, तू बरोबर होतास. कदाचित मी आरूच्या बाबतीतही चुकीचा होतो, म्हणूनच मी तिला चुकीचे समजलो. जेव्हा मी तुझ्या बोलण्याचा विचार केला तेव्हा मला जाणीव झाली की ती खरोखरच इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. तुला माहिती आहे, आम्हाला एकत्र काम करून जवळजवळ 4 महिने झाले आहेत,
पण ती आजपर्यंत कधीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. जवळ येणे तर दूरच, तिने कामाव्यतिरिक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही ढवळाढवळ केली नाही. परंतु माझ्या रागामुळे मी या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आज जेव्हा शांत डोक्याने ह्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा मला स्वतःचाच राग येतो की मी तिच्यावर इतकं का चिडलो. त्यावर विवेकने त्याला समजावत म्हटले, हे बघ, जे काही घडले ते तू आता बदलू शकत नाहीस. पण हो, तू तुझं येणारा काळ नक्कीच सुधारू शकतोस. सोबतच आरूला तिच्या आयुष्यातील तो प्रत्येक आनंद देऊ शकतोस, ज्यापासून ती लहानपणापासून आजपर्यंत अनभिज्ञ राहिली आहे. तेव्हा अनुराग विवेककडे पाहत म्हणाला, पण मला तर हेच माहीत नाही की तिला काय आवडते आणि काय नाही. मग मी तिला आनंद कसं देणार? विवेकने पुन्हा त्याला समजावले, मग तू तिच्याशी बोल, तिच्या आवडीनिवडी जाणून घे आणि तुझा आवड निवड देखील तिला सांग. संवाद वाढव. असं शांत बसून काही होणार नाही. त्यावर अनुराग चिडून म्हणाला, तिच्याशी संवाद तर तेव्हा साधू ना, जेव्हा ती माझ्याशी बोलेल. दिवसभर तिला घरच्यांपासून सवडत मिळत नाही. 2 क्षणही ती माझ्यासोबत बसत नाही. माझ्याशी बोलेल तरी फक्त इतकेच, असे म्हणत अनुराग आरूची नक्कल करू लागला. अहो, तुम्हाला काही हवे आहे का? जेवण वाढले आहे. अहो, तुम्हाला बाबा बोलवत आहेत. आणि ऑफिसमध्ये तर तिला फक्त पायल्सीस देणे घेणे असते. माझ्यापासून तर ती अशी दूर पळते जणू मी तिला आत्ताच कच्चे चावून खाईन. तुला माहीत आहे, त्या दिवशी पार्टीमध्ये ती त्या मयांकशी तर अशी हसत बोलत होती जणू ते कित्येक वर्षाचे दुरावलेले मित्र असावेत. आणि इकडे माझ्याशी बोलताना मात्र तिला काटे टोचतात. हे सांगताना अनुरागच्या चेहऱ्यावर जळत्या भाव स्पष्ट दिसत होते. मयांक आणि आरू हसत हसत गप्पा मारत असलेला तो क्षण त्याला पुन्हा आठवला होता. विवेक त्याचे बोलणे अत्यंत आश्चर्याने ऐकत होता. तो एकदम धक्का बसल्यासारखं अनुरागला म्हणाला, अनुराग, आरूसाठी तू मयांकचं जलस करतोयस? तू तिच्या प्रेमात पडला आहेस का? मला खरे काय आहे ते सांग, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच असणार नाही. अनुरागला लगेच स्वतःच्या चुकीची जाणीव झाली की घाईघाईत त्याने विवेक समोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता त्या भावना लपवून काहीच फायदा नव्हता. तसेही आता त्याला विवेकपासून काहीही लपवायचे नव्हते, कारण आधीच एका मुलीमुळे त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आले होते, जे आता आरूच्या येण्यामुळे पुन्हा घट्ट होत होते. अनुराग विवेककडे पाहत म्हणाला, मला माहीत नाही हे प्रेम आहे की आणखी काही, पण जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून मी तिच्याकडे आकर्षित होत होतो. याच कारणामुळे मी तिच्यावर नेहमी चिडायचो, जेणेकरून रागाच्या मागे मी माझ्या भावना लपवू शकेन. नंतर तो उठून खिडकीजवळ उभा राहिला आणि बाहेर आकाशाकडे पाहत पुढे म्हणाला, जेव्हा ती मला पहिल्यांदा भेटली होती आणि माझ्या मिठीत येऊन पडली होती, तेव्हा पहिल्यांदाच तिच्या त्या गडद काळ्या डोळ्यांना पाहून माझे हृदय जोरात धडधडू लागले होते. तिचे त्या गडद काळ्या डोळ्यांमध्ये मी पूर्णपणे बुडून गेलो होतो. पण त्या डोळ्यांमध्ये मला एक रिकामेपणा, एक अनाथपणा सुद्धा जाणवला होता, ज्याचा अर्थ मला आत्ता समजत आहे. नंतर जेव्हा ऑफिसमध्ये येऊन मी तिला भेटलो, तेव्हा मी आईचं बोलण्यामुळे खूप दुखावला गेलो होतो. पण त्याहूनही अधिक म्हणजे रात्रभर आरूच्या विचारांनी मला झोपू दिले नव्हते. त्याच कारणामुळे मी माझा सर्व राग तिच्यावर काढला. तिच्यामुळे मी बेल्याला विसरू लागलो होतो आणि तिच्याबद्दलच्या माझ्या भावना अधिक तीव्र होत होत्या. परंतु मला पुन्हा ह्या भावनांमध्ये जगायचे नव्हते, कारण कदाचित हीच भावना आपल्या मैत्रीत दुरावा येण्याचे कारण ठरली होती. इतकेच नाही तर माझ्यामुळे आई आणि बाबांचा सर्व नातेवाईकांमध्ये अपमान झाला. आजीला हृदयविकारचा झटका आला. या सर्वांना सर्वात जास्त जबाबदार जर कोणी असेल तर तो फक्त मीच आहे. जर मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिच्यावर प्रेम केले नसते तर आपल्याला आजचा हा दिवस पाहावा लागला नसता. म्हणूनच मी नेहमी आरूपासून दूर राहिलो.
पण हे हृदय याने कोणाचेच ऐकले नाही. मी जितका तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचो तितकेच हे हृदय तिच्याशी जोडले जायचे आणि आता कदाचित पूर्णपणे जोडले गेले आहे. परंतु माझ्या रागामुळे मी आरूला कधीच समजून घेतले नाही. नेहमी स्वतःच्याच दुःखाला सर्वात मोठे मानत आलो. पण काल तुझ्या बोलण्याने मला सत्याचा आरसा दाखवला की जगात असेही लोक आहेत जे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अडचणींचा सामना करत जगत आहेत, पण चेहऱ्यावर कधीच दाखवत नाहीत. नेहमी हसतमुख राहतात. आणि आरू देखील त्यांच्यापैकीच एक आहे. नंतर विवेककडे पाहत तो म्हणाला, आता मला फक्त तिच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरायचे आहेत. प्रत्येक तो आनंद तिला द्यायचा आहे जो तिला मिळाला पाहिजे. जेव्हा कधी तिची डोळ्यात अश्रू पाहतो तेव्हा हृदयात खूप वेदना होतात. मन होतं की साऱ्या जगातील सुखे आणून तिच्या जोडीत टाकावीत. आणि जर हे प्रेम असेल तर प्रेमच असू दे. हो, झालं आहे मला तिच्यावर प्रेम. तिच्या बालिशपणावर, तिच्या निरागसतेवर, तिच्या साफ मनावर ज्यामध्ये सर्वांसाठी प्रेम भरले आहे. एवढं बोलून तो शांत होतो. तिकडे विवेक सुद्धा त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होता. आता पुढे विवेक हसत त्याच्या जवळ येतो आणि त्याला मिठी मारतो. आणि अनुराग, शेवटी मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. अखेर तुला शहाणपणा सुचलं तर खरं, आणि तुझ्यासारख्या मूर्खाला तुझं खरं प्रेम मिळालंच आणि तू त्याचा स्वीकारही केलास. नाहीतर मला तर वाटलं होतं की तुझ्या ताठपणाच तुला घेऊन बुडेल. त्यावर अनुराग त्याच्यापासून वेगळा होतो आणि त्याच्याकडे रागाने पाहत, बरं मी मूर्ख तर मिस्टर विवेक रॉय तुम्ही विसरू नका. जर मी इतका मूर्ख असतो तर एवढ्या मोठ्या कंपन्यांना एकट्याने सांभाळत नसतो. त्यावर विवेक त्याला चिडवत, नक्कीच तू कामाच्या बाबतीत खूप हुशार आहेस आणि तुझं डोकंही खूप वेगवान चालतं, पण मनाच्या बाबतीत तुझं मन आणि डोकं दोन्ही एकदम एक नंबरचे मूर्ख आहेत. म्हणूनच तर एक नाही दोन दोन वेळा तुला फसविलं. आधी त्या मूर्ख मुलीमुळे तू आम्हा सर्वांशी भांडण केलंस आणि दूर निघून गेलास. त्यानंतर जेव्हा तुला तुझं खरं प्रेम मिळालं तेव्हा तू त्याच्यावरही राग काढत राहिलास आणि त्याचा नकार करत राहिलास. आणि अजूनही आरोहीजवळ स्वतःच्या प्रेमाची कबुली देण्याऐवजी तू मला सांगत आहेस. अनुराग रागाने त्याच्या दिशेने पेपरवेट फेकतो तेव्हा विवेक खाली वागतो. अनुराग त्याच्याकडे रागाने पाहत आणि त्याच्या दिशेने पुढे सरकत, म्हणजे मी मूर्ख, मी वेडा? तुला तर आताच दाखवतो. तसं मला स्वतःचं मेहुणा म्हणतोस, मग कोणी आपल्या भाऊजींना वेडा मूर्ख म्हणतं का? थांब तुला आत्ता तर. एवढं बोलून तो त्याला मारण्यासाठी त्याचा मागे धावतो तर विवेक स्वतःचा बचाव करण्यासाठी धावतो. दोघे केबिनमध्ये पकडापकडी सुरू करतात. विवेक स्वतःला वाचवण्यासाठी त्याला वेळेची आठवण करून देतो आणि अनुरागला सांगतो, अरे माझ्याशी नंतर भांड, आधी आरोहीकडे जा. विसरलास का? तू तिला शॉपिंगला घेऊन जाण्याचं सांगून आला होतास. त्यावर अनुराग वेळ पाहतो तर त्यात 1 वाजायला आला होता. तेव्हा अनुराग अचानक, अरे देवा, तुझ्यामुळे मला उशीर झाला. आता मी निघतो. तुला तर मी नंतर बघून घेईन. एवढं बोलून तो घाईघाईने बाहेर निघून जातो. तिकडे विवेक हसत वर पाहून, भास देवा, आता याचा आनंदाला कोणाची नजर लागू देऊ नकोस. याला नेहमी असंच आरोहीसोबत आनंदी ठेव. एवढं बोलून तो अनुरागने अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करू लागतो. कपूर मेन्शनमध्ये आरोही नुकतीच आंघोळ करून आली होती, कारण सकाळपासून काम करण्याच्या नादात तिचे सगळे कपडे घाण झाले होते. तेवढ्यात मीना म्हणजे नोकरानी खोलीत आली. तिच्या हातात साडी आणि काही दागिने होते आणि आरोहीच्या दिशेने ते पुढे सरकत म्हणाले, वहिनी, हे सगळं सामान आई बाबांनी पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आज रात्रीच्या पूजेमध्ये तुम्ही हीच साडी आणि दागिने घालावेत, कारण आजची पूजा तुम्ही आणि दादा मिळून करणार आहात. त्यावर आरोही मीनाला म्हणाले, ठीक आहे, तू तिथे ठेवून दे, मी बघते. त्यावर मीना, ठीक आहे वहिनी, असं म्हणून सामान बेडवर ठेवून निघून जाते. तिच्या लक्षात राहत नाही की तिचा फोन त्याच सामानात राहिला आहे. ती गेल्यानंतर आरोही तयार होऊ लागते. आज ती खूप आनंदी होती,
कारण अनुराग सोबत पहिल्यांदाच बाहेर जाणार होती. ती ट्रॅव्हलने आपले केस पुसत आरशासमोर उभी राहून तयार होऊ लागली. तिने घाईघाईने डोळ्यात काजळ लावले आणि भांगात कुंकू भरले आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली. तेवढ्यात अनुराग जो आतच येत होता तो दरवाजापाशी उभा राहून आरोहीकडे पाहतच राहिला. आरोहीने गडद गुलाबी रंगाचं पटियाला सूट घातला होता, जो कट स्लीव्ज होता आणि पाठीचा गळा खूपच खोल होता, ज्यामुळे आरोहीची उघडी पाठ स्पष्ट दिसत होती. सोबतच कानातील मोठे झुमके आणि गळ्यातील मंगळसूत्र तिला अगदी नवविवाहित नवरीचं लुक देत होते. ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. अनुराग तिला असं पाहून स्वतःवरील नियंत्रण गमावू लागला होता. त्याला वाटत होतं की त्याने आताच आरोहीला आपल्या कवेत घ्यावं आणि तिच्यावर भरभरून प्रेम करावं आणि तिला आपल्या प्रेमाने चिंब भिजवून टाकावं. पण तिकडे आरोही पाठीमागे आपल्या ड्रेसची नाडी बांधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याकडून ती बांधलीच जात नव्हती. अनुराग तिला त्रास करून घेताना पाहून तिच्याजवळ येऊ लागला आणि पाठीमागून आरोहीला म्हणाला, मी तुला मदत करू का? त्याचा आवाज ऐकून आरोही अचानक त्याच्याकडे वळते. तेव्हा तिचे लांब केस अनुरागच्या चेहऱ्यावर येतात, ज्यांच्या सुगंधात अनुराग हरवून जातो. आरोही पटकन त्याच्याजवळ येते आणि अनुरागला म्हणते, माफ करा, ते मला माहीत नाही तुम्हाला लागलं तर नाही ना? त्यावर अनुराग भानावर येत, नाही, मी ठीक आहे. आण, मी नाडी बांधून देतो, नाहीतर आपल्याला उशीर होईल आणि परतही यायचं आहे. आरोहीचे हृदय त्याचे बोलणे ऐकूनच दडदडू लागते. तेवढ्यात मीनाने ठेवलेला फोन वाजू लागतो, ज्यामध्ये गाणं वाजू लागतं. स्पर्शाचे हे धागे रेशमी मनाशी गुंतून गेले, श्वासही आता आपले एकमेकांत हरवून गेले. तो पाहता मजल्यासमोरे काळ हा जागच्या जागी थांबला. असा कसा हा प्रीतीनावा रंग हा पाठीवर उमलला. त्यानंतर अनुराग आरोहीला तिचं खांदा धरून हळूहळू आरशाच्या दिशेने फिरवतो. अनुरागने स्पर्श करताच आरोहीच्या शरीरात एक शिरशिरी धावून जाते. त्या स्पर्शानेच आरोहीचे डोळे बंद होतात. तिकडे अनुरागचीही काही सियासीच अवस्था झाली होती. तो हळूहळू आपले हात तिच्या पाठीवर घेऊन जात होता. आरोहीला या रूपात पाहून अनुरागचे मन तिच्यावर प्रेम करण्यासाठी आसुसलेले होते. दोघांच्याही हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते. जसं अनुरागच्या बोटांनी आरोहीचं गोऱ्या पाठीला स्पर्श केला, तसं आरोहीला एक सुखद धक्का बसल्यासारखं झालं. तिने आपले हात घट्ट आवळले आणि तिचे श्वासांचा वेग वाढला, जो अनुरागलाही ऐकू येत होता. अनुरागची अवस्थाही आरोहीपेक्षा वेगळी नव्हती. आरोहीला स्पर्श करताच तिच्यावर प्रेम करायची त्याची इच्छा आणखीनच वाढली होती. पण त्याने आपल्या ह्या विचारांना झटकलं आणि तो शांतपणे तिच्या ड्रेसचा नाड्या बांधू लागला. अनुरागने नाड्या बांधल्यानंतर आरशामध्ये आरोहीकडे पाहिले. अनुरागच्या इतक्या जवळ असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकू लागले होते. अनुरागने हळूहळू तिला स्वतःच्या दिशेने फिरवले. आरोहीने तसेच डोळे बंद ठेवून स्वतःला त्याच्या बाजूला फिरवून घेतले. अनुरागची नजर आता तिच्या फडफडणाऱ्या पापण्यांवर आणि तिच्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर खेळली होती. सोबतच आरोहीच्या पुढे आलेला केसांचा सुगंध अनुरागला मदहोश करत होता. अनुरागने हळूच खाली वाकून तिचा चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्यानंतर डोळे उघडून त्याने आरोहीकडे पाहिले, जिचे डोळे अजूनही बंदच होते. अनुरागने एक एक करून तिच्या घनदाट पापण्यांच्या मागे मिटलेल्या दोन्ही डोळ्यांवर प्रेमाचे चुंबन घेतले. त्यानंतर खाली येत तिच्या गालांनाही हळुवारपणे चुंबन घेतले. अनुरागच्या ह्या प्रेमळ स्पर्शाने मात्र आरोही भानावर नव्हती. ती पूर्णपणे अनुरागमध्ये हरवून जाऊ इच्छित होती आणि ह्यात काही चुकीचे नव्हते. दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले होते, ज्यामुळे दोघांच्याही एकमेकांवर पूर्णपणे अधिकार होता. आता अनुरागला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो खाली वाकून प्रेमाने तिच्या मानेवर चुंबन घेऊ लागला.
तिकडे आरोही तर आधीच त्याच्या स्पर्शात हरवून गेली होती. तिने घट्टपणे अनुरागचे हात पकडून ठेवले. तेवढ्यात अनुरागने आता तिचा चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत घेतला आणि तो तिच्या ओठांच्या दिशेने पुढे झोपू लागला. तेवढ्यात, अहो वहिनी, माझा फोन इथेच राहिला होता, एवढं बोलत मीना दापा टाकत त्यांच्या खोलीत ते आत आले. पण समोर अनुराग आणि आरोहीला एकमेकांच्या अतिशय जवळ पाहून ती पटकन मागे वळली. तिचा आवाज ऐकून अनुराग आणि आरोही आपल्या प्रेमाच्या अथांग विश्वातून बाहेर आले आणि एकमेकांपासून दूर झाले. तेव्हा मीनाने जीभ चाबत अनुरागला म्हणाले, माफ करा दादा, मी नंतर येते. तुम्ही तुमचं सुरू ठेवा. एवढं बोलून ती तिथून पळू लागली. तेवढ्यात अनुरागने पाठीमागून तिला थांबवत रागाने म्हणाला, थांब, आता आलीच आहेस तर जे काम राहिलं होतं ते करून जा. आणि तुला इतकी अक्कल नाही का की कोणाच्याही खोलीत जाण्यापूर्वी दरवाजा वाजवायचा असतो? त्यावर मीना लाजत आणि घाबरत अनुरागला म्हणाली, माफ करा दादा, मला काय माहीत होतं की तुम्ही वहिनीसोबत खोलीत असाल. फोन इथेच राहिला होता, तोच घ्यायला आले होते. पण तुम्ही सुद्धा रोमॅन्स करताना दरवाजा बंद करू शकत होता ना? पण नाही, तुम्ही तर दरवाजा उघडाच सोडलात आणि मला लाजेने चूर व्हायला भाग पाडलात आणि आता माझ्यावरच ओरडत आहात. तिकडे ती अशी अचानक आल्यामुळे आरोही अशीच इकडे तिकडे पाहत आपली नजर चुकवत होती. पण तिचे हे बोलणे ऐकून बिचारी लाजेने पाणी पाणी झाली आणि गाईगाईने बाथरूममध्ये पळून गेली. अनुराग तिला असे जाताना पाहून हसला. मग मोठ्याने वरडून म्हणाला, आरू, मी बाहेर जात आहे. काली गाडी तुझी वाट पाहीन. स्वतःला सावरून नीट तयार होऊन ये. त्यानंतर मीनाकडे वळत तो म्हणाला, आणि तू जे काही पाहिलंस ना ते तुझ्या पुरतंच मर्यादित ठेव. जर घरातल्या कुणाकडूनही मला ह्या गोष्टींचा अंदाज लागला तर तुझ्या पूर्ण महिन्याचा पगार सोबतच तुला रक्षाबंधन आणि जन्माष्टमीला मिळणारा बोनसही कापला जाईल. त्यावर मीना अनुरागला म्हणाले, राम राम दादा, हे तर तुमच्या दोघांमधलं बोलणं आहे. मी कशाला कुणाला सांगायला जाऊ? मी वचन देते की ह्याबद्दल मी कुणालाही काही सांगणार नाही. त्यावर अनुराग हां छान असं म्हणून निघून जातो आणि मीना स्वतःचा फोन घेऊन तिथून निघून जाते. तिकडे आत बाथरूममध्ये आरोही आपल्या वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला पुन्हा पुन्हा अनुरागच्या ओठांचा स्पर्श आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता, ज्याची आठवण येताच आरोहीचा चेहरा वारंवार लाजेने लाल होत होता. सोबतच तिच्या ओठांवर एक हलकेसे हसू उमटत होते. तिने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला तेव्हा तिला समोर तोच क्षण पुन्हा जाणवला, जेव्हा अनुरागचे ओठ तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होते. त्या आठवणीने लाजून तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. बऱ्याच वेळानंतर स्वतःला पूर्णपणे सावरून आणि शांत करून आरू गुपचूप घराबाहेर पडली. ती थेट अनुरागच्या गाडीपाशी गेली आणि पुढच्या सीटवर जाऊन बसली. तिने हसून अनुरागकडे पाहिले आणि अनुरागनेही तिच्याकडे पाहत स्मित हास्य केले व गाडी पुढे काढली. गाडी आपल्या वेगाने पुढे धावत होती. दोघांपैकी कोणीच काही बोलत नव्हते. आरोही लाजेमुळे खिडकी बाहेर नजर लावून बसले होते, तर अनुराग मधूनच तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत होता आणि पुन्हा आपले लक्ष ड्रायव्हिंगवर केंद्रित करत होता. थोड्याच वेळात ते दोघे मॉलमध्ये पोचले. आरोही आणि अनुराग गाडीतून बाहेर आले आणि तिने गाडी गाडी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले. अनुरागने आरोहीला सोबत येण्याचा इशारा केला आणि तो पुढे चालला. आरोहीही त्याच्या मागे मागे चालू लागले. काही वेळातच ते दोघे फिमेल ड्रेसेस सेक्शनमध्ये पोहोचले. अनुरागने तिथल्या एका लेडी स्टॉपला आरोहीला नवनवीन आणि उत्तम कपडे दाखवण्यास सांगितले आणि तो स्वतः तिथेच बसून आपला फोनमध्ये बिझी झाला. आरोही स्वतःसाठी कपडे पाहू लागली. ती लेडीज आरोहीला एकापेक्षा एक सुंदर कपडे दाखवत होती, पण आरूला काहीच सुचत नव्हते की कोणता ड्रेस घ्यावा आणि कोणता नको. सगळ्यात जास्त ती त्या कपड्यांचं किमती पाहून चक्रावून गेली होती, कारण ज्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती तिथे
500 ते 1000 रुपयांपर्यंतचा ड्रेससुद्धा खूप महागा आणि मोठा मानला जायचा. पण इथे तर ह्या कपड्यांच्या किमती थेट 10,000 पासून सुरू होऊन 50,000 रुपयापर्यंत जात होत्या. ती अनुरागलाही ह्याबद्दल काही विचारू शकत नव्हती, कारण अनुराग आपल्या फोनमध्ये व्यस्त होता. तिला मनात एकच भीती वाटत होती की उगाच आपल्यामुळे त्याच्या कामात व्यत्यय यायला नको. सकाळी उठल्यापासून अनुरागचा मूड खूप छान होता, त्यामुळे ती असे काहीही करू इच्छित नव्हती ज्यामुळे अनुराग पुन्हा आपल्या रागीट रूपावर येईल. ती अत्यंत अस्वस्थ होऊन तिथेच बसली होती आणि फक्त त्या कपड्यांकडे पाहत होती. बऱ्याच वेळानंतर जेव्हा अनुरागच्या लक्षात आले की आरोहीने अजूनपर्यंत एकही ड्रेस निवडलेला नाही, तेव्हा त्याने आपला फोन बंद करून खिशात ठेवला. तो आरोहीकडे पाहू लागला, जी तिथेच अतिशय चिंतेत बसून होती. त्यावर अनुराग आरोहीला म्हणाला, काय झालं आरो? तू अजूनपर्यंत एकही ड्रेस का पसंत केला नाहीस? जर हे कपडे आवडत नसतील तर मी दुसरे डिझाईन्स दाखवायला सांगू का? तेव्हा आरोही अनुरागला म्हणाली, हे कपडे खूप महाग आहेत आणि खूप हेवी पण आहेत. हे कपडे थोडे कमी किमतीत म्हणजे कमी रेंजमध्ये मिळू शकत नाहीत का? जे जास्तही जडही नसतील. अनुरागने आधी तिच्याकडे आणि नंतर तिच्या हातांकडे निरखून पाहिले. ज्या हाताने तिने एका ड्रेसचा प्राइस टॅग पकडला होता. अनुरागला तिची अडचण लगेच समजली की ती एवढ्या महागडा ड्रेस घेण्यास प्रचंड कचवचत आहे. अनुराग आरोहीला म्हणाला, जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्यासाठी काही ड्रेसेस निवडू का? मी निवडले कपडे तू घालशील ना? त्यावर आरोहीने लगेच होकारार्थी मान हलवली, कारण तिला स्वतःला तर काही सुचत नव्हते आणि कपडे खरेदी करणे तर बागच होते. अनुरागने तिच्यासाठी काही साड्या आणि पंजाबी सूट पसंत केले. तेवढ्या त्याची नजर तिथल्या एका डमीवर असलेल्या लेहंग्याकडे गेली. तो लेहंगा मरून विथ गोल्डन कलरचा होता. तो दिसायला अत्यंत सुंदर होता आणि त्याचा ओढणीवरची खूप हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले होते. ती ओढणी डोक्यावरून घेतल्यावर तिच्या कडेला लावलेले मोती कपाळावर रोळणार होते. अनुरागला तो लेहंगा आरोहीसाठी खूप आवडला. त्याने तिथल्या लेडी स्टॉपला सांगून तो लेहंगा काढायला लावला. तो लेहंगा आरोहीच्या हातात देत अनुराग म्हणाला, हा जरा ट्राय करून ये, कारण उद्याचा पार्टीत तुला लेहंगाच घालायचा आहे आणि हा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. आरोहीने त्या लेहंगाकडे पाहिले. तो तिलाही मनापासून खूप आवडला होता. पण तितक्यात तिची नजर त्याच्या प्राइस टॅगवर पडली, ज्यावर 1.5 लाखापेक्षाही जास्त किंमत लिहिलेली होती. ते पाहून ती पुन्हा चिंतेत पडली. अनुरागने तिच्या नजरेतील तो भाव ओळखला आणि तो आरोहीला म्हणाला, तू किमतीची अजिबात काळजी करू नकोस. तुझा नवरा एवढंही गरीब नाहीये की तुला तुझ्या आवडीचे कपडेही घेऊन देऊ शकणार नाही. तुला जे हवे ते तू घेऊ शकतेस. अगदी इच्छा असेल तर ह्या मॉलमधले सगळे कपडे खरेदी करू शकतेस, तरीही मला काही फरक पडणार नाही. असे म्हणत त्याने प्रेमाने तिच्या गालावर हलकीशी टपली मारली. त्यावर आरोही मंदपणे हसली आणि ट्रायल रूमच्या दिशेने निघून गेली. थोड्या वेळानंतर जेव्हा ती तो लेहंगा घालून बाहेर आले, तेव्हा अनुराग तिच्याकडे पाहतच राहिला. इतकेच नाही तर तिथे असलेल्या इतर सर्वांच्या नजराही आरोहीवरच येऊन खेळल्या. ती दिसायला इतकी अप्रतिमाने सुंदर वाटत होती की प्रत्येकजण तिच्याकडे एकटक पाहत राहिले होते. तितक्यात तिथल्या पुरुष म्हणजे मेल स्टाफमधला एक जण अनुरागच्या जवळ आला आणि आरोहीचे कौतुक करत म्हणाला, वाव, सी सो गॉर्जियस अँड ब्युटिफुल. सर, तुमची वाईफ खूपच सुंदर आहे. बघा ना, हा लेहंगा त्यांच्यावर किती खुलून दिसतोय आणि त्यांना अगदी फिट बसलाय. जणू काही हा खास त्यांच्यासाठीच बनवला असावा. सर, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला इतकी सुंदर वाईफ मिळाली. त्याचे हे बोलणे ऐकून अनुरागने एका अभिमान आणि गर्वाने भरलेलं स्मित हास्यात त्या स्टॉपला उत्तर दिले, शेवटी बायको कुणाची आहे? पण त्याच वेळी जेव्हा त्याने आपली नजर आजूबाजूला फिरवली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की तिथे उपस्थित असलेले अनेक लोक, विशेषतः तरुण मुले,
फक्त आरोहीकडेच पाहत होते. हे पाहून अनुरागच्या मनात तीव्र जेलस वाटू लागला. तो तडक आरोहीजवळ गेला आणि त्याने तिला कपडे चेंज करून येण्यास सांगितले. सोबतच त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना तो लेंगा पॅक करायला सांगितला. थोड्या वेळानंतर जेव्हा आरोही कपडे बदलून बाहेर आले तेव्हा तो तिला घेऊन एका ज्वेलरी शॉपमध्ये गेला. तिथे त्याने तिच्यासाठी सर्वात उत्कृष्ट दागिने निवडले. दागिने पाहत असतानाच त्याचे लक्ष तिथल्या एका खास वस्तूवर गेले. त्याने ती वस्तू गुपचूप आरोहीसाठी घेतली आणि कर्मचाऱ्याला ती वेगळी पॅक करायला सांगितली, जेणेकरून आरोहीची त्यावर नजर पडणार नाही. ते दोघे दुकानातून बाहेर पडतच होते की अचानक आरोहीचं पाय रेंगाळला आणि ती अडकळली. अनुरागचे लक्ष आधीपासूनच आरोहीकडे होते. तिला पडताना पाहून त्याने क्षणाचाही विलंब न लावता पुढे सरसावून तिला घट्ट पकडून सावरले. आरोहीला सरळ उभे करत तो म्हणाला, काय करतेस आरो? जपून चाल ना. आता पडली असतीस तर दुखापत झाली असती. कुठे असते तुझे लक्ष नेहमी? एवढे म्हणत तो तिला थोडे रागाने वरडतो. त्यावर आरोही काहीही न बोलता अत्यंत शांतपणे आपली मान खाली झुकवते.